आहेत, इक्विटी रिसर्च अॅनालिस्ट आहेत. अजय सर, कसं बघताय या अर्थसंकल्पाकडे? तुम्ही इक्विटी रिसर्च अॅनालिस्ट म्हणालात म्हटल्यावर मी लगेच पहिले शेअर बाजारावर येतो. तुम्ही शेअर बाजाराची रिॲक्शन बघताय. जवळपास 1001 पॉईंटने मार्केट खाली गेले. मी आता मला दिसत नाही एक्झॅक्टली किती, पण मला वाटतं 1000 पॉईंट नक्कीच खाली आहे. याच्यात दोन महत्त्वाची कारणं आहेत. खरं म्हणजे गुंतवणूकदारांची अशी एक अपेक्षा होती की कॅपिटल गेनमध्ये रॅशनलायझेशन होईल आणि त्यात जो लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जे आता लिमिट 1 लाखाचं आहे ते किमान दुप्पट होईल, म्हणजे 2 लाख. आणि त्याच्यामध्ये जे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आहे जो 15% सिक्युरिटी मार्केटमध्ये आणि रिअल इस्टेटमध्ये तो 20% आहे. तर त्याच्यामध्ये काहीतरी समानता येईल अशी एक अपेक्षा होती, पण त्या सगळ्या अपेक्षा फोल ठरलेल्या आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एफ&ओचा जसं अपेक्षित होतं त्याप्रमाणे त्याच्यावरचे STD म्हणजे त्याच्यावरचा जो टॅक्स आहे तो दुप्पट केला आहे. आणि इंडस्ट्रीला जे अपेक्षित होतं म्हणजे काहीतरी ठोस असं ह्याच्यात कुठे दिसत नाही. नेहमीप्रमाणे मी म्हणेन की पुन्हा एकदा यावेळी त्यांनी सर्व विकसित भारत असं काही 9 पॉईंट्स त्यांनी म्हटलेत, विकसित भारत प्रायोरिटीज याच्यामध्ये. त्यामध्ये मग एम्प्लॉयमेंट स्किलिंग, HRD, इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे त्याच फक्त नवीन नावं देऊन मला असं वाटतं की ते जुन्याच पॉईंटची उजळणी केली आहे. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे मी इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनातून एक चांगली गोष्ट म्हणेन की पर्टिक्युलरली डिस्ट्रेस असेटसाठी की NCLT, NCLAT आणि DRT म्हणजे डेट रिकव्हरी ट्रायब्युनल्स आणि नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल्स यांच्या संख्येत वाढ, यांच्या कार्यक्षमतेत वाढ आणि नंबर ऑफ NCLTs सुद्धा केवळ स्पेसिफिकली कंपनी लॉ रिलेटेड मॅटर्स बघण्यासाठीच निर्माण केल्या जातील. हे मला वाटतं खूपच पॉझिटिव्ह आहे. तसंच IBC मध्ये म्हणजे इन्सॉल्व्हन्सी जी मॅटर्स आहेत त्याच्याकरता फास्ट ट्रॅक आणि डिजिटल प्लॅटफॉर्म ते तयार करत आहेत, ज्यामुळे आत्तापर्यंतचा जो त्यांचा कालावधी होता जो 6 महिने 9 महिने होता तो प्रत्यक्षात 2-2 वर्षापर्यंत जात होता. म्हणजे पुन्हा एकदा DRT सारखी गत होते काय असं वाटत होतं. ते पुन्हा रिस्ट्रिक्ट होईल आणि ते स्ट्रीमलाईन होईल. त्यामुळे मला असं वाटतं की डिस्ट्रेस असेटसाठी मात्र त्यांनी खरोखरच चांगलं काम केलेलं आहे. तसंच MSME साठी सुद्धा त्यांनी उदाहरणार्थ सिडबीच्या नवीन ब्रांचेस ओपन करणं आणि MSMEला विदाऊट कोलॅटरल अप टू 100 crores लोन, या मला 2 पॉझिटिव्ह गोष्टी वाटतात. सो ओव्हरऑल तुम्ही मला विचारलं की हा अर्थसंकल्प कसा वाटला, तर गुंतवणूकदार किंवा सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून तसं काहीच नाहीये. म्हणजे अगदी प्रत्यक्ष करात सुद्धा काय फारशी घट झालेली नाहीये. कॅपिटल गेन इनफॅक्ट 10%वरून 12.5% केलेलं आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन. आणि ATC वगैरे तर काय आता काही अर्थच नाही, ते सगळं सोडूनच दिलं आणि फक्त नवीन कर प्रणालीवर जास्त लक्ष केंद्रित केलेलं दिसतं. आणि त्यात थोडी वाढ करून ते 15,000पर्यंत सूट देण्याची त्यांनी, जसं स्टँडर्ड डिडक्शन 50,000चं 75,000 वगैरे केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पुन्हा एकदा मध्यमवर्गीयाच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न केलेला आहे या सरकारने किंवा या नवीन अर्थसंकल्पाने. आणि देयर इज नथिंग न्यू.